मंदिराच्या बाबतीत आम्हाला सांगितलं जातं, या देशातली हजारो देवालय, महादेवाची विशेषतः मंदिरं अहिल्यादेवी होळकरांनी बांधली असं सांगितलं जातं. अहिल्यादेवींनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, कच्छ पासून कोहिम पर्यंत या देशातल्या देवळांचा उद्धार तर केलाच आहे. पण आपल्याला कल्पना असावी म्हणून सांगतो, नेपाळ नावाच्या देशातल्या पशुपतीनाथाच्या देवाचा उद्धार सुद्धा अहिल्यादेवींनी केला आहे. तिकडे पाकिस्तानच्या पलीकडच्या सीमेला कराची नावाच्या शहरातल्या महादेवाच्या मंदिराचा उद्धार सुद्धा अहिल्यादेवींनी केलाय. हा अहिल्यादेवींचं कर्तृत्व आहे, हा अहिल्यादेवींचा इतिहास आहे. अहिल्यादेवी होळकर हे करत असतानाच आमच्या या देशातल्या आजच्या शासनाला सुद्धा जमलं नाही. एवढ्या उच्च कोटीतलं जल संवर्धनाचं काम जर कुणी केलं असेल तर अनेक बारवं आणि अहिल्यादेवींचं काम पाहिल्याच्या नंतर कळतं हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलंय. पर्यावरणाला पोषक अशा स्वरूपाचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलंय. कुणी जर हुंडा घेत असेल, आज हुंड्यामुळे मुलींचे बळी जात आहेत, आज हुंड्यामुळे अनेक पती अनेक वडिलांना स्वतःचं जीवन संपवावं लागतंय. कुणी जर हुंडा घेत असेल तर हुंडा घेणारा, हुंडा देणारा आणि दोघांच्या मध्ये दलाली करणारा यांना मोठ्या स्वरूपात दंड देण्याचं काम सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी करून हुंड्याची प्रथा या मातीतून उच्चाटित करण्याचं काम केलंय. हा इतिहास आम्हाला समजून घेणं, अहिल्यादेवी होळकरांचा हा राज्यकारभार समजून घेणं गरजेचं आहे. स्वतःची एकुलती एक मुलगी मुक्ताबाई जिचं नाव आहे, मुक्ताबाईचा विवाह करत असताना एवढ्या श्रीमंत माळवा नावाच्या राज्याच्या राणी असलेल्या अहिल्यादेवी होळकर एखाद्या मोठ्या प्रचंड श्रीमंत घरानं पाहून घरंदाज घराण्यात देऊ शकल्या असत्या. अहिल्यादेवी होळकरांनी काय केलं, त्या माळवा नावाच्या प्रांतामध्ये गुन्हेगारांचं प्रमाण फोपावलंय, दरोडेखोरांचं प्रमाण फोपावलंय. काही दरोडेखोर जमाती तेवढी ठरलेल्या आहेत. त्या दरोडेखोर जमातीला स्वतःच्या जीवनाची आणि कुटुंबाची गुजराण करावी लागेल यासाठी त्या ठिकाणी दरोडे टाकावे लागायचे, चोऱ्या माऱ्या लुटमार करावी लागायची. अहिल्यादेवी होळकर म्हणाल्या, जो कोणी त्यांनी पण ठेवला, जो कोणी या दरोडेखोरांचा नायनाट करेल, यांचा मोरख्या पकडून आणेल, त्याच्याशी माझ्या मुलीचं लग्न होईल. यशवंतराव फणसेनं त्या दरोडेखोरांचा जो मोरक्या आहे गणपत नावाचा, त्याला पकडून अहिल्यादेवींच्याकडे नेलं. यशवंतराव फणसे सोबत अहिल्यादेवीनं दिलेल्या शब्दाला जागून स्वतःच्या मुलीचं लग्न लावून दिलं. आणि त्या गणपतला अहिल्यादेवीने विचारलं, काय कारण आहे, का दरोडे टाकता? गणपतनं सांगितलं, आमच्या या ज्या गुन्हेगारी जमाती आहेत, भिल्ल असेल, पारधी असतील, या सगळ्या जमाती आहेत, आम्हाला आमच्या पोटासाठी हे करावं लागतंय. अहिल्यादेवी होळकरांनी त्यांना तुरुंगात टाकलं नाही. अहिल्यादेवीने त्या जनजातींचा उद्धार करत असताना त्यांना सांगितलं, तुम्ही रस्त्यावरती नाके तयार करा, नाके तयार करा, आजची जी टोल आहेत तसे टोल तयार करा आणि तुम्ही आल्या गेल्या वाट सोडून कर घ्या, टॅक्स घ्या. त्या टॅक्स मधले काही पैसे सरकारकडे जमा करा, उरलेले पैसे तुमच्या स्वतःच्या संसारासाठी आणि कारभारासाठी तुम्ही लावा. त्या योजनेला अहिल्यादेवींनी भिल्लारी नावाचं नाव दिलं. देशाच्या पाठीवरती अतिशय आदर्श अशा स्वरूपाची ही भिल्लारी नावाची योजना आखून या मातीतल्या इतर बहुजन समाजातल्या एखाद्या हिणवल्या जाणाऱ्या जमातीतल्या समाजाचा उद्धार करत त्यांचं संरक्षण करणारी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नावाची सम्राज्ञी होती, राणी होती. हे आम्हाला या जयंतीच्या निमित्तानं आज समजून घेणं गरजेचं आहे. अनंत फंदींनी फार सुंदर उदाहरण सांगितलंय. त्यावेळेचे अनंत फंदी नावाचे कवी आहेत. ते म्हणतात, मी अहिल्यादेवींच्या राज्यात त्यांना भेटायला गेलो, दरोडेखोरांनी मला लुटलं, मला मारायला लागले आणि त्यांनी विचारलं कुठे चाललाय. मी ज्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांकडे निघालो असं नाव सांगितलं, त्या दरोडेखोरांनी माझा सगळा ऐवज तर मला परत केलाच आहे, पण अतिशय इज्जतीनं मला अहिल्यादेवी होळकरांच्याकडे नेऊन घातलंय. अनंत फंदी नावाच्या कवीने लिहिलेला हा उल्लेख आहे. या गुन्हेगारी जमातींना सुद्धा आपल्या वाटाव्यात असा मोठा राज्यकारभार अहिल्यादेवी होळकरांचा तुम्हाला मला पाहायला मिळतोय. हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. जिथं अहिल्यादेवींनी मंदिरं बांधली तिथं त्या लोकांच्या सोबतीला मुस्लिम बांधव जर असतील तर त्या मुस्लिम बांधवांसाठी मस्जिदी सुद्धा उभा करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. हे सुद्धा लक्षात घ्या. अयोध्येमध्ये मंदिर बांधलंय, त्या ठिकाणी काशीला मंदिर बांधलंय. काशीला मंदिर बांधवत असताना शेजारच्या वापी मस्जिदीला अहिल्यादेवीने त्यावेळी हात लावला नव्हता. धार्मिक दंगे उचलू नयेत या जाणीवेनं अहिल्यादेवी होळकरांनी काम केलं. ज्यावेळी 6 डिसेंबर 1992 ला या देशात दंगल झाली होती ना, त्या दंगलीनंतर देशातलं एकही शहर नव्हतं जिथं दगडफेक आणि मारामार झाली नव्हती, जिथं दंगली झाल्या नव्हत्या. महेश्वर नावाचं शहर अहिल्यादेवींची राजधानी असलेलं होतं, जिथं काहीच झालं नाही. एक महिला पत्रकार तिथं गेली अलीकडच्या काळात आणि महिला पत्रकाराने एका मुस्लिम बांधवांना विचारलं, बाबा म्हणाली का तुमच्याकडे काहीच झालं नाही, दगड सुद्धा फेकला गेला नाही. त्या बाबांनी मुस्लिम समाजातल्या सांगितलं, अरे या मातीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बघा मंदिराला जोडूनच आमच्यासाठी मस्जिद सुद्धा बांधली आहे. आमचे हिंदू बांधव आमच्या संरक्षणाला असतात, आम्ही मुस्लिम बांधव हिंदूंच्या संरक्षणाला असतात. हा इतिहास अहिल्यादेवी होळकरांनी हा वारसा आम्हाला दिलेला आहे, हे त्यावेळी सांगितलं जात आहे. आणि म्हणून ही समतेची धर्मनिरपेक्षतेची परंपरा सुद्धा या मातीमध्ये निर्माण करण्यामध्ये अहिल्यादेवींचं योगदान फार मोठं आहे. अहिल्यादेवी होळकर या फक्त एवढा एकूण समाजाच्या उद्धाराचा राज्यकारभार करत असतानाच, लोकांचं हित साधत असतानाच मुत्सद्दीपणा राजकारणातला काय असतो हे सांगणार अहिल्यादेवींचं एक महत्वाचं उदाहरण मी शेवटचं तुम्हाला सांगणार आहे. रघुनाथराव पेशवे अर्थात राघोबा दादा राघोबा पेशवे हे उदाहरण आपल्यातल्या अनेकांना ज्ञात असेल. गंगोबा चंद्रचूड अहिल्यादेवी होळकरांचे दिवाण आहेत.
अहिल्यादेवी राजगादीवर बसल्यात, महिलेनं गादीवर असू नये हे गंगोबा चंद्रचूडांना वाटायचं. गंगोबा चंद्रचूडानं राघोबा पेशव्यांना पत्र लिहिलंय. राघोबांना सुद्धा कुठेतरी आपला स्वतःचा जम बसवायचा होता. राघोबांना सांगितलंय अहिल्यादेवी एकट्या आहेत, तुम्ही चाल करून या, अहिल्यादेवीचं राज्य काबीज करा. त्यावेळी तुकोजी होळकर राजस्थानच्या सीमेवर लढतायत. गंगोबा चंद्रचूड 50,000चं सैन्य घेऊन अहिल्यादेवी होळकरांच्या विरोधात लढायला आले. क्षिप्रा नदीच्या तीरापर्यंत आले. अहिल्यादेवींनी 5,000 महिला बनवल्या. त्या 5,000 महिलांना लढायांचं प्रशिक्षण दिलं, त्यांचं सैन्य बनवलं. आपल्याला कल्पना असावी म्हणून सांगतो, या देशाच्या इतिहासामध्ये महिलांना सैन्यामध्ये दाखल करणारी पहिल्या जर राज्य कुठलं असेल, माझ्या अहिल्यादेवीचं राज्य हे समजून घ्यायला शिका. महिलांना राज्याच्या सैन्यामध्ये समाविष्ट केलं आणि त्यावेळी दाभाडे असतील, पवार असतील, या सगळ्या सरदार घराण्यांना पत्र पाठवली. मल्हाररावांच्या होळकरशाहीची अस्मिता जर अबाधित राखायची असेल तर येऊन मिळा. अनेक सरदार येऊन मिळायला लागली आणि त्यावेळी अहिल्यादेवीने पत्र पाठवलं राघोबा पेशव्यांना आणि सांगितलं माझं सैन्य तुमच्यावर चाल करून येत आहे, खबरदार जर क्षिप्रा नदी ओलांडाल तर मारले जाल. आणि त्यावेळी लोक तुम्हाला म्हणतील एका महिलेच्या हाताने मारले गेले. आणि जरी आम्ही पराभूत झालो तर लोक राघोबा पेशव्यांना म्हणतील अरे पेशव्यानं बांगड्या हातात घातलेल्या महिलांकडून स्वतःचा पराभव स्वीकारला. राघोबांच्या चूक लक्षात आली. राघोबांनी पत्र पाठवलं आम्ही तुमच्यावर हल्ला करायला आलो नव्हतो, तुमच्या घरातली सगळी लोक गेली म्हणून तुमचं सांत्वन करायला आलो होतो. अहिल्यादेवींनी त्यांना बोलावलं आणि राघोबा पेशव्यांना चिमटा घेताना अहिल्यादेवी म्हणाल्या तुमची सांत्वनाचा हा रिवाज मी पहिल्यांदाच पाहते. हा मुत्सद्दीपणा अहिल्यादेवींकडे होता. याच्या पुढची गोष्ट आपल्याला ज्ञात नसेल, एवढंच माहित आहे त्या राघोबा पेशव्यांनी स्वतःच्या पत्नीसहित म्हणजे आनंदीबाई प्रेग्नेंट असताना, आनंदीबाई गर्भारावस्थेमध्ये असताना राघोबा पेशव्यांना राज्यातून हाकलून दिलं होतं. हकालपट्टी त्यांची झाली होती. त्या आनंदीबाईंनी अहिल्यादेवी होळकरांना पत्र लिहिलं, आसरा मागितला. पेशव्यांचं या स्वराज्याची नामुष्की आपल्यावरती येऊ नये. अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःच्या महेश्वरच्या शेजारी दुसऱ्या गावी त्यांना गडी उभारून दिली. ती गडी आजही तिथं आहे. आनंदीबाईला आसरा दिला आणि पेशव्यांना इकडे पत्र लिहिलं, शनिवार वाड्यावरती पत्र पाठवलं की आपल्या राज्याचे गुन्हेगार असल्यामुळे राघोबा पेशव्यांनी त्यांच्या पत्नीला आम्ही घरात सुद्धा घेतलं नाही आणि राज्यातून हाकलून सुद्धा दिलं नाही. या पद्धतीचा राजकारण, या पद्धतीचा मुत्सद्दीपणा सुद्धा आम्हाला त्यांच्याकडे पाहायला मिळतो. हे सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं बुद्धिचातुर्य समजून घेणं गरजेचं आहे. अनेक जण अहिल्यादेवींचे पती असलेल्या खंडेरावांच्या बाबतीत अनेक इतिहासकारांनी काही चुकीची माहिती सुद्धा लिहिली आहे. खंडेराव सुद्धा कर्तबगार होते. खंडेराव हे कर्तबगारीमुळे त्या ठिकाणी त्यांचं निधन झालंय. एक तोफेचा गोळा लढताना त्यांच्यावरती आदळून त्यांचं निधन झालंय. खंडेराव सुद्धा शौर्यवान होते. खंडेरावांमध्ये सुद्धा दातृत्व होतं. आपल्याला कल्पना असावी म्हणून सांगतो, पंढरपूरचं पंढरीश पांडुरंग आहे. पंढरीश पांडुरंगाचं जे देवालय आहे 1 एप्रिल 1750 त्या ठिकाणी खंडेरावाचं पत्र वाचा. त्या पुजाराला लिहिलेलं आज्ञापत्र आहे. त्या आज्ञापत्रात लिहिलंय की पंढरीश पांडुरंगाच्या नैवेद्यासाठी प्रतिवर्ष 45 रुपये मी पाठवतो आहे, ते त्या नैवेद्यासाठी तुम्ही वापरावेत. पांडुरंगाच्या नैवेद्याला वर्षाला 45 रुपये पाठवण्याचं काम खंडेरावांनी या होळकरशाहीनं केलेलं आहे. ते 45 रुपये म्हणजे आजचे जवळपास 22 लक्ष रुपये, 22 लाख रुपये प्रतिवर्ष देणारे हे होळकर कुटुंब, हे लक्षात घ्या. आजचं सरकार सुद्धा आषाढी कार्तिकीला पंढरपूरच्या देवालयाच्या नैवेद्यासाठी एवढे पैसे देत नसेल, निगराणीसाठी एवढे पैसे देत नसेल. एवढे पैसे देण्याचं काम या घराण्यानं केलेलं आहे. हा या घराण्याचा इतिहास, हा दातृत्वाची वृत्ती आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. स्वतःच्या खाजगी खजिना हे सगळं जे केलंय ना अहिल्यादेवीने, हे सरकारच्या तिजोरीतून केलं नाही, लक्षात घ्या. हे स्वतःच्या खाजगी खजिन्यातून केलंय. अहिल्यादेवी होळकरांचा कोट्यवधी रुपयांचा स्वतःचा खाजगी खजिना आहे. स्वतःच्या खाजगी खजिन्यातून केलाय. स्वतःच्या पतीनं सरकारी खजिन्याला हात लावला म्हणून स्वतःच्या पतीला सुद्धा त्या ठिकाणी शिक्षा देण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे. हा अतिशय निरपेक्ष, पारदर्शक अशा स्वरूपाचा राज्यकारभार अहिल्यादेवी होळकरांचा आम्हाला पाहायला मिळतो. अहिल्यादेवींनी बांधलेली देवळं ही फक्त स्वतःच्या राज्यामध्ये बांधलेली नाहीत. आपल्याला अनेकांना प्रश्न पडलेला असेल, अनेक वैचारिक दृष्ट्या विचार करणाऱ्यांना प्रश्न असेल, माळवा नावाचं राज्य होतं पण अयोध्येत मंदिर कसं बांधलं, तिथं मुघलांची सत्ता होती. हैदराबादला मंदिर कसं बांधलं, इकडे निजामांची सत्ता होती. अहिल्यादेवी होळकरांनी प्रत्येक ठिकाणी मंदिरं बांधली कारण लोकांच्या काळजावर अहिल्यादेवी होळकरांनी राज्य केलं होतं. हैदराबादची काही लोक अहिल्यादेवींना भेटायला आली. एक उदाहरण आहे महत्वाचं. हैदराबादची लोक अहिल्यादेवी होळकरांना भेटायला आली. अहिल्यादेवींना म्हणाली आमच्या हैदराबादच्या भागामध्ये निजामाच्या राज्यात एक मंदिर आहे, ते मंदिर बांधावं लागेल, डागडुजीसाठी मदत करा. अहिल्यादेवींनी मदत करायचं ठरवलं. निजामाला पत्र लिहिलं आणि सांगितलं तुम्हाला पैसे पाठवले जातील, तेवढं सहकार्य करून मंदिर बांधा. निजामानं काय पत्र पाठवलं माहितीये का? निजामानं अहिल्यादेवीला पत्र पाठवलं की अहिल्यादेवी आप हमारी बडी आपा हो, तुम्ही आमच्या मोठ्या आई आहेत, तुम्ही आमच्यासाठी शिरसावंदी आहेत, तुम्ही पैसे पाठवण्याची गरज नाही, आम्ही स्वतःच्या खर्चातून ते मंदिर बांधून देऊ. हा वचक अहिल्यादेवी होळकरांचा होता. अयोध्येत मुघलांची ताकद नव्हती विरोधात जायची.
कारण जनतेच्या मनामनावर अहिल्यादेवीने राज्य केलं होतं. लोक उठाव करतील ही भीती अनेक राज्यांना होती. हा अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आहे. ही बाब आपल्याला समजून घ्यावी लागेल. अशा एक नाही अनेक गोष्टी अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीत तुम्हाला मला त्या ठिकाणी प्राप्त व्हायला लागतील. लोकमनावरती लोकमानसावरती राज्य कसं करायचं असतं हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या राज्यकारभाराच्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात आल्या वाचून राहत नाही. अहिल्यादेवींचा हा इतिहास प्रचंड मोठा आहे. मगाशी ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या, या देशातल्या अनेक देवालयांचा उद्धार केला. रामायणात सांगितलं जातं की कुणीतरी अहिल्या गौतम ऋषीनं शाप दिला, तिची शिळा झाली, राम जन्माला आला, त्याच्या पायाचा स्पर्श झाला म्हणून त्या अहिल्याचा उद्धार झाला. ते इतिहासात तुम्ही मी पाहिलंय की नाही माहित नाही, पण या जगाच्या पाठीवर देशाच्या पाठीवर अनेक लोकांनी इतिहासात संदर्भ आहेत. त्या अहिल्यादेवींनी या देशातल्या हजारो देवालयांचा उद्धार करत या मातीत देवांचा सुद्धा उद्धार घडवणारी खरीखुरी अहिल्या जरी आजच्या काळातली वर्तमानातली असेल तर माझ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत. हा अहिल्यादेवी होळकरांचा प्रचंड मोठा इतिहास आहे. हा इतिहास वर्तमानातल्या अहिल्यादेवींच्या वारसांनी विसरता कामा नये. जर आम्ही हा इतिहास विसरत असू तर समाज प्रगतीच्या दिशेने झेपावेल का, हा प्रश्न आम्हाला आमच्या अंतःकरणाला विचारणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. माळव्याच्या भागात जर कधी गेलात ना, माळवा प्रांतामध्ये आम्ही अहिल्यादेवी म्हणतो, आम्ही अहिल्या माता म्हणतो. माळव्याच्या भागातली लोक अहिल्यादेवी म्हणत नाहीत, अहिल्यादेवींचा मातोश्री म्हणून आजही त्या मातीतली लोक उल्लेख करतायत. मातोश्री म्हणून अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख करतायत. अरे रयतेनं आपल्या सम्राज्ञीला, आपल्या राज्यकारभार चालवणाऱ्या राजाला, राणीला आई मानणं याच्या इतकं मोठं गोष्ट दुसरी कुठली असू शकते समजून घ्या. अहिल्यादेवींना लोकांनी आई मानलं. आईची भूमिका घेऊन पुत्रवत प्रेम आपल्या रयतेवरती अहिल्यादेवींनी केलं. अरे स्वतःचा पती गेलाय, स्वतःचा सासरा गेलाय, स्वतःच्या पोटचा पुत्र गेलाय, स्वतःचा जावई गेलाय, स्वतःचा नातू गेलाय, स्वतःची मुलगी गेलीये. अहिल्यादेवी होळकर अशा संकटाच्या डोंगरावरती उभा राहून भक्कमपणे जरी आम्हाला दिसत असल्या तरी रयतेसाठी काट्यावरून चालताना अहिल्यादेवींचे पाय रक्ताळलेले होते. हे सुद्धा लक्षात घ्या. या वेदना सुद्धा अहिल्यादेवी होळकरांनी सहन करत स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलंय, म्हणून त्या पुण्यश्लोक ठरतात. या देशाच्या इतिहासात कुणी पुण्यश्लोक ठरलेला नाही समजून घ्या. का त्यांना पुण्यश्लोक म्हटलंय? त्यावेळच्या सगळ्या संतांनी मिळून, त्या कालखंडातल्या सगळ्या संतांनी मिळून अहिल्यादेवी होळकरांना पुण्यश्लोक ही उपाधी दिलेली आहे. सगळ्या संत मंडळींनी मिळून पुण्यश्लोक ही उपाधी दिली. की संत त्यावेळेचे असं म्हणायचे, या अहिल्याचं कर्तृत्व एवढं आहे की अहिल्या या नावाचा उच्चार केला तर 4 वेद, 18 पुराण, सर्व अरण्य ग्रंथ आणि देशातल्या सगळ्या तीर्थस्थळांच्या दर्शनाचा योग लाभेल, पुण्य लाभेल. एवढं मोठं कर्तृत्व अहिल्यादेवी होळकरांचं आहे. हे तत्कालीन काळातल्या संतांचं योगदान होतं. हा इतिहास आम्हाला विसरता कामा नये.